नागपूर हिट अँड रन प्रकरणातल्या कारमध्ये संकेत बावनकुळे असल्याचं पोलिसांना मान्य। वाहन चालकाच्या बाजूला बसल्याचं पोलिसांकडून नमूद। काल रात्री संकेत बावनकुळेची ही चौकशी। नागपूर हिट अँड रन प्रकरणावरनं विरोधकांचा निशाणा। प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचं नाव FIR मध्ये का नाही, राऊतांचा सवाल। महायुतीत इंदापूर आणि अमरावतीसह किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा भाजप नेत्यांचा आग्रह। मुंबई दौऱ्यात अमित शहांना प्रस्ताव दिल्याची माहिती। सतरा तारखेपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार। सगळे सोयरेंच्या अंमलबजावणीसह जुन्या मागण्यांसाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री उपोषणाला बसणार असल्याची जरांगेंची घोषणा। बारामतीच्या कार्यक्रमात अजित पवारांच्या फोटोवर काळा कपडा। अजित पवार उपस्थित न राहिल्यानं शिवसेनेचा रोष। पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना घेतलं ताब्यात। पूजा खेडकर प्रमाणे पुणे मनपातही 6 इंजिनियर्सवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतल्याचा संशय। वैद्यकीय तपासणीचे आदेश देऊनही अजून चाचणी नाही। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता अहमदनगरमध्येही बनावट दिव्यांगांचा पर्दाफाश। जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 4 गुन्हा दाखल। गोंदिया चंद्रपूरसह गडचिरोलीमध्ये तुफान पाऊस। भामरागडमध्ये रुग्णांना बोटीनं रुग्णालयात नेण्याची आली वेळ, तर गोंदियात अनेक घरं पाण्याखाली। निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर भाजप 246 पर्यंतही पोहोचली नसती। राहुल गांधींचं जॉर्जटाउन विद्यापीठात वक्तव्य। मोदी मानसिकदृष्ट्या पराभूत, राहुल गांधींचा हल्लाबोल। आणि आज गौराईंचं आगमन। 1.5 दिवसांच्या माहेर वाशिणीचा पाहुणचार करण्यासाठी घरोघरी लगबग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।